मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण. महापालिका आरोग्य विभागाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. कल्याण, दिनांक 4 ऑगस्ट 2026. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लू H1N1चे 2 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. मात्र दोन्ही रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे. स्वाईन फ्लू हा H1N1 विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून बाधित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून त्याचा प्रसार होऊ शकतो. तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, अंगदुखी आणि अशक्तपणा ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. नागरिकांना यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय तसेच महापालिकेची सर्व नागरी आरोग्य केंद्रे व आरोग्यवर्धिनी केंद्रे येथे तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. स्वाईन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांनी वारंवार साबणाने हात धुणे, खोकताना, शिंकताना रुमाल किंवा टिश्यूचा वापर करणे, पौष्टिक आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करावा. आजारी असल्यास अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. महापालिका आरोग्य विभागाकडून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास विलंब न करता महापालिकेच्या आरोग्य सुविधांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. या पावसाळ्यामध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. आता आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वाईन फ्लू या आजाराचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यांनी खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेतलेले आहेत आणि ते आता बरे झालेले आहेत. तर या आजारामध्ये जास्त डिग्रीचा ताप, घसादुखी, अंगदुखी, खोकला अशी विविध लक्षणं आढळून येतात. अशी जर लक्षणं कुणाला आढळून आली तर त्यांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच या आजारामध्ये थुंकी किंवा खोकल्यामधनं जे थेंब उडतात त्याच्यामुळे हा आजार त्याच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. हा आजार व्हायरसमुळे होत असल्यामुळे या आजारावर अँटीबायोटिक्स काम करत नाही. तरी या आजारासाठी आपल्याकडे दुसरी औषधं उपलब्ध आहेत. वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान बालकं ह्यांनीसुद्धा विशेष या आजाराची अशी काळजी घ्यावी की त्यांनी शक्यतो गर्दीत जाणं टाळावं आणि मास्कचा वापर करावा. तसेच बाहेरून आल्यावर हात सॅनिटायझर किंवा साबणाने जरूर धुवावे. तरी अशा आजाराला कोणी घाबरू नये आणि सतर्कता जरूर बाळगावी असे मी नागरिकांना आवाहन करते. धन्यवाद. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.